म्हसवडमध्ये 80 कोटींची योजना तरीही पाणी टंचाई कायम. म्हसवड शहरात अमृत 2 योजनेअंतर्गत सुमारे 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही नागरिकांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी 10 ते 12 दिवस प्रतीक्षा करावी लागते. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ही योजना गतिमान करण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी प्रत्यक्षात अडचणी कायम आहेत. सध्या या योजनेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले, मात्र जलवाहिनीला वारंवार होणाऱ्या गळतीमुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. परिणामी नागरिकांमध्ये नाराजी वाढतीये. पालिकेचे पाणी पुरवठा सभापती युवराज सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या पाहणीतही हीच समस्या समोर आली. गळती दुरुस्तीसाठी तातडीनं उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होतीये. प्रशासनाकडून लवकरच ही योजना पूर्ण क्षमतेनं सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. नागरिकांना नियमित पाणी मिळावे यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी म्हसवडहून महेश कांबळे यांचा रिपोर्ट. म्हसवड शहरासाठी कार्यान्वित असलेल्या जीवन प्राधिकरण योजनेच्या आज आपण साठवण तलावावर आलेलो आहे. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जो टँक पाणी दिसतंय तो हा या योजनेचा साठवण तलाव आहे. खरं तर निरा उजवा जो कालवा आहे या कालव्याच्या द्वारे हे पाणी पाईपद्वारे या ठिकाणी आणले जाते आणि या ठिकाणी ते साठवून या जॅकवेलमधून पाईपद्वारे इथून 12 किलोमीटर पुढे जे अंतर आहे त्या ठिकाणी या योजनेचा जो फिल्टर पॉइंट आहे त्या ठिकाणी ते नेलं जातं आणि तिथून पाणी फिल्टर करून ते म्हसवड शहरात पुढे जाणार आहे. खरं तर या योजनेचं आता नाव बदललेलं आहे. शासनाने या योजनेला अमृत 2.0 असे नाव देऊन यावर विशेष निधी दिलेला आहे. या निधीद्वारे या योजनेची पूर्ण डागडुजी करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. खरं तर साठवण तलावापर्यंत 12 किलोमीटरचं अंतर आहे. या 12 किलोमीटर पर्यंत आम्ही आता जाऊन आलो. ते 12 किलोमीटरच्या दरम्यान या नवीन पाईपलाईनला जवळपास 12 ठिकाणी या पाईपचं लिकेज काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. खरं तर हे लिकेज होत असल्यामुळे वरचेवर वारंवार काही घटना घडत आहेत आणि त्यामुळे ही नवीन पाईपलाईन आपण पाहू शकता की ही या जाडीची पाईप आहे. परंतु काही शेतकरी काही वाहनांमुळे ही पाईप वरून गेलेली आहे. तिथं पाईप फुटलेली आहे. त्यामुळे त्या पाईपमधून वारंवार लिकेज होत आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने म्हसवडपर्यंत हे पाणी जाईना आणि त्याचा विपरीत परिणाम म्हसवडच्या पाणी पुरवठा योजनेवर झालेला आहे. त्यामुळे म्हसवडचा पाणी पुरवठा हा खरं तर 10 ते 12 दिवसावर गेलेला आहे. त्यामुळे खरं तर नागरिक खूप त्रस्त आहे आणि हा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी म्हसवड पालिकेचे जे पाणी पुरवठा सभापती आहेत युवराज सूर्यवंशी हे आपल्या सहकार्यामार्फत वारंवार या ठिकाणी गेले 2 महिने येऊन लवकरात लवकर हा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. आपण आज त्यांच्या सोबत या संपूर्ण योजनेची माहिती घेऊन ते नेमके या योजना सुरू करण्यासाठी कोणकोणते उपाययोजना राबवत आहेत हे जाणून घेणार आहोत. जो विस्कळीत झालेला आहे ते खरं तर सुरळीत करण्यासाठी गेले 2 महिने म्हसवड पालिकेचे 2 ठेकेदार एक पाणी पुरवठा सभापती युवराज सूर्यवंशी आणि महिला बाल कल्याण समितीच्या जे दीपाली शिंदे आहेत त्याचे मिस्टर धनाजी शिंदे हे खरं तर म्हसवड पालिकेचे अशी जोडगोळी आहे की हे रात्रंदिवस फक्त म्हसवडचा पाणी पुरवठा कसा सुरळीत होईल आणि म्हसवडकरांना लवकरात लवकर पाणी कसं देता येईल यावर विशेष प्रयत्न करत आहेत. आज ते आपल्यासोबत आहेत. आपण जॅकवेल या पाणी पुरवठ्याचा जो साठवण तलाव आहे त्या जॅकवेलला भेट दिलेली आहे. या जॅकवेलमध्ये पाण्याचं वितरण कसं केलं जातं आणि या जॅकवेलचं नेमकं काम काय आहे ते जाणून घेणार आहोत. काय सांगाल आपण, गेले 2 महिने म्हसवडचा जो विस्कळीत झालेला पाणी पुरवठा आहे हा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी वरचेवर येत आहात आणि या तलावाच्या जे या ठिकाणी मला आपले नेते माननीय आमदार जयकुमार गोरेभाऊ आणि वहिनी साहेबांनी पाणी पुरवठा योजनेची पाणी पुरवठा सभापतीची जबाबदारी दिली. ही जबाबदारी देत असताना म्हसवड शहराला 24 तास पाणी पुरवठा देण्याच्या योजनेचं काम हे बघण्याची जबाबदारी मला दिली. अंतिम टप्प्यात आलेलं हे काम शेवटच्या मिनिटांमध्ये आता टेस्टिंग चालू आहे. हे पाणी टेस्टिंग करत असताना ज्या काही पाईपलाईन आहेत त्या पाईप मध्ये बऱ्याच ठिकाणी लिकेजेस आहेत. लिकेजेस म्हणजे कसं, शेतकऱ्यांनी काही जमिनी डेव्हलप केल्या, काय ग्रामपंचायतच्या नवीन योजना झाल्या, काय जिओ सारख्या किंवा टेलिफोनच्या ज्या काय हे आहेत सेक्टर मधल्या काय केबल आहेत
त्या केबल टाकत असताना त्यांच्याकडून फुटले गेले, तर त्यावेळेस त्या पाईपमध्ये पाणी नव्हतं. आम्ही आता प्रत्यक्ष त्या योजनेमध्ये पाणी मोटर चालू करून पाणी नेत असताना त्या ज्या ज्या ठिकाणी लिकेज आहे ते लिकेज काढून आम्ही पुढं पाणी नेण्याचा पूर्ण 24 तास या ठिकाणी आमचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व नगरसेवकांच्या सहकार्यानं या ठिकाणी आम्ही काम करतोय. हे काम करत असताना अनेक अडचणींना या ठिकाणी तोंड द्यावं लागतंय आणि सगळ्यांना सोबत घेऊन लवकरात लवकर पाणी या ठिकाणी आम्ही शहराला देण्याचा प्रयत्न करतोय. एकंदरीत जॅकवेल ते फिल्टरचं अंतर हे 12 किलोमीटर आहे. त्यापैकी 9 किलोमीटरची टेस्टिंगची लाईन पूर्ण झालेली आहे. शेवटच्या 2 किलोमीटरमध्ये टेस्टिंगचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी अनेक ठिकाणी पाण्याची योजना शेतकऱ्यांचं डेव्हलपमेंट हे होत असताना जीसीबीच्या साह्याने 2 किलोमीटर कमीत कमी 10 ठिकाणी जीसीबीच्या साह्याने लाईन फोडली गेलेली आहे आणि ते दुरुस्तीचं काम करून 1-2 दिवसामध्ये आम्ही फिल्टरपर्यंत पाणी नेऊ. तिथूनही काही भाग आम्ही मसवड शहराकडे जाणारी लाईन टेस्टिंग केलेली आहे आणि त्याचंही पाणी आम्ही काही शहरातल्या टाक्यांना या आठवड्याभरात त्या ठिकाणी पोच करतो. 27 किलोमीटर मसवड शहर आहे त्या ठिकाणी नेलं जाणार आहे आणि या ठिकाणी जे काम सुरू आहे त्या सातवण तलावापासून फिल्टर टँक पर्यंत 12 किलोमीटरचं अंतर आहे. या 12 किलोमीटरमध्ये वरचेवर पाईप म्हणजे काही लोकांच्याकडून जाणीवपूर्वक फोडली जात आहे. ही पाईप फोडताना फुटलेली पाईप दुरुस्त करताना अनेक शेतकरी अनेक लोक खरं तर या कर्मचाऱ्यांना खूप उद्योग असे बोलतायत, काही ठिकाणी आडवे पडतायत. तर आपण ही या शेतकऱ्यांच्या सोबत अनेकदा चर्चा केलेली आहे. कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन त्यांच्या शेतकऱ्यांच्या बरोबर तुम्ही बैठका करत आहात. कसा अनुभव आहे आपल्याला? काय या भागातले शेतकरी काय म्हणणं आहे नेमकं? वास्तविक पाहता या शेतकऱ्यांच्या एवढ्या अडचणी आणि एवढ्या समस्या निर्माण झाल्या ते शेतकरी अतिशय वैतागलेले होते. आम्ही सर्व नगरसेवाची टीम आमच्या पाणी पुरवठ्याचे सभापती युवराज सूर्यवंशी त्यांच्यासोबत वारंवार मी तर 2-3 त्यांच्यासोबत सारखा येतोय. पण शेतकरी इतके वैतागले होते की आम्हाला प्रत्यक्ष म्हणतो की तुमची पाईपलाईनच इथं न्यायची नाही, तुमच्यामुळे आमचा त्रास होतोय, आमचं नुकसान होतंय, तर कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुम्हाला पाईपलाईन काढून देणार नाही. पण आम्ही आमच्या नगरसेवकांनी बाबू सूर्यवंशी असेल आमच्या सगळे असणारे नगरसेवक आम्ही त्या शेतात पाणी येत नाही आणि ह्या सगळ्या अडचणी निर्माण झाल्या तर आणखीन पाणी पुढे वाढेल आणि आमच्या गावकऱ्यांना लय त्याचा त्रास होईल. त्या गावकऱ्यांचा आमच्या तुम्हाला आशीर्वाद लागेल असं आम्ही त्यांना वारंवार सांगून मग त्यांच्या समजुती काढून पुढं पाणी नेण्याचा प्रयत्न करतोय. आमदार साहेबांनी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार यांनी 80 कोटी आम्हाला दिली गेलेली योजना आहे ती आम्हाला जीवनदायी किंवा काय म्हणते ती त्याला अगदी प्राणासारखेपेक्षा बी अतिशय चांगली योजना त्यांनी दिली. तेव्हा हे पाणी आपण मसवडकर येणार आहे. पण आमदार साहेबांनी दिलेली ही योजना आम्ही सगळे नगरसेवक पाणी पुरवठ्याचे सभापती युवराज सूर्यवंशी त्यांच्या मंडळी आम्ही सातत्याने लढून ही योजना शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही आणण्याचा प्रयत्न केलाय आणि अंतिम टप्प्यात ती योजना आहे. लवकरात लवकर आम्ही गावकऱ्यांना पाणी पुरवठा करू, पाणी देऊ अशी आम्हाला आशा वाटते. खर तर ही योजना अतिशय जुनी योजना आहे. पूर्वीची योजना तशी कालबाह्य झालेली आहे, परंतु या योजनेला महाराष्ट्र शासनाने अधिक जे या राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत जयकुमार गोरे यांनी मोठा निधी दिला. ही योजना पुन्हा जीवित करण्याचा जो कार्यक्रम नगरपालिकेने हाती घेतलेला आहे त्यासाठी 80 कोटी रुपयाचा निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. हा निधी उपलब्ध करून दिलेला असला तरी आपण या नवीन योजनेचा जी पाईपलाईन जी वितरण नलिका आहे ती संपूर्ण मसवड शहरापर्यंत टाकलेली आहे. परंतु आपली जी जुनी योजनेची जी पाईपलाईन आहे ही पाईपलाईन आणि या पाईपलाईनचा खरं तर अनेक ठिकाणी काही ठिकाणी लिकेज भरपूर झालेले आहे. ही जुनी पाईपलाईन आपण ही नवीन योजना सुरू झाल्यानंतर काढणार आहात की तशीच ठेवणार आहात? नाही, ती योजनाच आपण या ठिकाणी चालू ठेवणार आहे. या योजनेमध्ये सुरुवातीला जमिनी खालून पाईप केलेली आहे. कर्लाची जमीन असल्यामुळे 2 ते 2.5 किलोमीटर मध्ये या ठिकाणी पाईप खराब झालेली आहे. गेल्या महिनाभरात ती लाईन बदलून आपण 2 किलोमीटर नव्याने लाईन चालू केली जुन्या लाईनसाठी. त्यामुळं येणाऱ्या पाण्यामध्ये 40% वाढ झाल्यामुळे आपण मागं काही थोडासा विस्कळीतपणा झालेला पाणी पुरवठा आपण यावेळेस 6 दिवसावर आणलेला आहे आणि त्यामध्ये विहिरी बंद असताना सुद्धा 6 दिवसावर आणलेला जुन्या लाईनवरचा. आणि याच्याच बरोबर पॅरलल आपण नवीन योजना त्या ठिकाणी चालू करतोय. पहिल्या योजनेमध्ये 150 HP ची मोटर आहे,
नवीन योजनेमध्ये 215 HP ची मोटर आहे. त्याच्यामध्ये स्वतंत्र ट्रान्सफॉर्म घेतलेला आहे, सोलरचं प्रोव्हिजन केलेलं आहे, लाईट बिलाला त्यामध्ये सवलत मिळणार आहे. अशा अनेक नवीन तंत्रज्ञान वापरून एक चांगली योजना हे अंतिम टप्प्यात आहे. दिवसामध्ये ही योजना चालू होण्याच्या मार्गावरती आहे. 9 किलोमीटर मागाशी सांगितले की 9 किलोमीटर याचं टेस्टिंग झालेलं आहे. पण तांत्रिक बाबी मनुष्याच्या काही चुकीमुळं लोकांच्या चुकीमुळे एवढा वेळ लागला, नाहीतर ऍक्च्युली ही गेल्या महिन्यातच जया भाऊने आम्हाला त्या उद्घाटनाची तारीख दिली होती. पण थोड्याशा अडचणीमुळे ही उशीर होतोय. पण 4-2 दिवसामध्ये हे शहरामध्ये पाणी जाण्याची शक्यता दाट आहे. जळूबाईच्या घाटापर्यंतही पाणी गेलेलं आहे. इथं आत्ता तुम्हाला पाहिजे तर आपण बघू शकता, त्या ठिकाणी आपण चालू केल्यानंतर पाणी येतंय हे लाईव्ह आपण बघू शकता. तिथून 1 किलोमीटर आता फिल्टर राहिलेला आहे आणि त्याच्या पुढेही टेस्टिंग समांतर व्यवस्था आम्ही करून तेही टेस्टिंग काम चालू आहे. शिक्षक कॉलनी असेल, मल्हारनगर असेल, हायस्कूल असेल, विरकरवाडी असेल, मसाई बोनेवाडी असेल, या नवीन टाक्यांना आम्ही या आठवड्याभरात पाणी पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही सर्व सहकारी अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी करत आहे. आणि याला कायम रोज जयभाऊंचं या ठिकाणी लक्ष आहे. आम्हाला विचारणा आहे, जी लागेल ती ताकद त्यांच्या माध्यमाने आम्ही येते. फक्त थोडस मानवी चुका या ठिकाणी शेतकऱ्यांनी केल्या, जमिनीखालची लाईन आहे लक्षात आली नाही, पाणी सोडल्यानंतर लक्षात आल्यानंतर आम्ही ते दुरुस्त करून पुढे चाललो. खर तर काही महिन्यापूर्वी मसवड नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मसवडकर जनतेला एक आश्वासन दिलं होतं, एक शब्द दिला होता की मसवडकरांना 24 तास पाणी, पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिले जाईल. तो शब्द खरा आपल्या नेत्याने दिलेला, तो शब्द खरा करण्यासाठी खरं तर ही संपूर्ण भाजपची टीम, भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते अहोरात्र या नेत्यांचा शब्द खरा करण्यासाठी मेहनत घेत आहेत. आणि त्यांच्या मेहनतीला निश्चितच एक 8-10 दिवसात यश मिळेल असाही विश्वास या कार्यकर्त्यांना वाटत आहोत. आता युवराज सुरेंनी सांगितलं की या योजनेचं लिकेज टेस्टिंगचं काम 9 किलोमीटर पर्यंत झालेलं आहे आणि फिल्टर टँक पर्यंत काही अंतर राहिलेलं आहे. तर आपण यांच्यासोबत प्रत्येक पॉईंटवर जाऊन या लिकेजची माहिती आणि योजनेची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर ही योजना चालवताना नगरपालिकेला आपण पाहू शकता, या सोलरवरून जी वीज निर्माण होणार आहे ही येणाऱ्या नगरपालिकेचा जे लाईट बिल येणार आहे त्यामध्ये योजना सोलरचा या योजनेमध्ये समावेश करताना तत्कालीन महाव्यवस्थापक ऊर्जा विभाग ही अपारंभी विभागाचे माननीय सूरज वाघमारे, सध्याचे ऍडिशनल कमिशनर अमरावती, यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. ही योजनेला 262 किलोवॅटची हा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमुळं किमान उदाहरणार्थ 10 लाख रुपये जर बिल येणार असेल तर त्यातले 6 ते 7 लाख रुपये बिल ची बचत होऊन नगरपालिकेला याचा फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर फिल्टरवरती सुद्धा 62 किलोवॅटचे आपण या सोलर सिस्टम त्या ठिकाणी कार्यान्वित करतोय. 2 दिवसात ही सोलर सिस्टम पण आपल्याला या ठिकाणी चालू होऊन नगरपालिकेच्या यामध्ये वैभवात एक भर पडून सरासरी नगरपालिकेची महिन्याकाठी 6 ते 7 लाख रुपयाची वीज बचत आपल्याला पाहायला मिळणार आहे. साठवण तलावापासून ते पाणी पाईपलाईनद्वारे या ठिकाणी आणले जाते. तोच हा मसवडचा जलशुद्धीकरण केंद्र आहे. आज आपण या जलशुद्धीकरण केंद्रावर सुद्धा आलेलो आहोत. या ठिकाणची संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे आणि इथूनच मसवडला जलशुद्ध करून पाणी शहराच्या अंतर्गत ज्या शहरात टाक्या आहेत त्या टाकीद्वारे मसवडकरांना मिळणार आहे. तर आता आपण जलशुद्धीकरण केंद्रात आलेलो. हे जलशुद्धीकरण केंद्र नवीन झालेलं आहे, याची थोडीशी माहिती द्या. हे आपल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे जलशुद्धी केंद्र आहे. आपण आता मगाशी बघितलेलंच आहे जॅकवेल मध्ये. त्या जॅकवेल मधून हे 12 किलोमीटरचं अंतर पार करून या ठिकाणी नवीन जलशुद्धी केंद्रामध्ये पाणी येणार आहे. हा जलशुद्धी केंद्राची क्षमता 3.5 MLT आहे आणि जुना 2.5 MLT आहे. दोन्ही मिळून जवळजवळ 6 MLT पाणी आहे आणि हे पाणी शहराला रोज देण्याच्या संदर्भातला विषय आहे. या जलशुद्धीकरण केंद्रापासून फक्त 2 ते 1.5 किलोमीटर पाणी यायचं राहिलेलं आहे आणि ते 2 दिवसात येईल. आपण स्वतः बघितलेलं आहे. हे मागचं जे आपल्याला दिसतंय ते पूर्ण नवीन जलशुद्धी केंद्र आहे. त्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. त्याच्यात क्लोरीन, ऑटोमॅटिक क्लोरीन या ठिकाणी आपण सोडलं जाणार आहे. त्यामुळे पाण्याची ही प्युरिटी, जी स्वच्छ पाणी आणि शेवटपर्यंतच्या नळाला जवळजवळ मला वाटतंय
एक 10 तास त्याची पेक्षाही जास्त वेळ हे पाणी ज्या ह्या ठिकाणी जी टेस्ट राहणार आहे ती टेस्ट घरामध्ये 10 तासाने सुद्धा ही टेस्ट राहणार आहे. अशा पद्धतीने ह्या नवीन आधुनिक पद्धतीने या ठिकाणी हे फिल्ट्रेशन नवीन जलशुद्धी केंद्र या ठिकाणी असते. या ठिकाणाहून सायपन्नी पाणी आणि सायपन्नी सगळ्या टाक्या भरल्या जाणार आहेत. त्याच्यावरती डिस्ट्रीब्युशन लाईन वितरण नलिका टाकली जाणार आहे आणि प्रत्येक टाकीवरनं त्या भागात जेवढी नळ कनेक्शन आहे ते एकाच टाकीवर एका वेळेस पाणी देण्याचा हा मानस या ठिकाणी आपण केलेला आहे. साधारणपणे हे आता तुम्ही सांगितलं की इथून पाणी मसवडला जाणार आहे आणि मसवडकरांना ते पाणी जे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जो निवडणूक काळात शब्द दिला होता की 24/7 मसवडकरांना पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे, तर त्यासाठी अजून किती प्रतीक्षा मसवडकरांना करावी लागणार आहे? 24/7 हे पाण्याचं जरी हे टेक्निकल जे विषय असला तर हे पूर्णत्वात जाणार का तर 100% जाणार. आता आपण टेस्ट केला, आपण स्वतः बघितलंय की पाणी 1 किलोमीटर अंतरावर राहिलेलं आहे जलशुद्धीकरण केंद्र. या ठिकाणाहून काही मसवडकडे 12 किलोमीटर आहे, त्यामध्ये पण 6 किलोमीटरचं टेस्टिंग आपण आता रोज करतोय. पाठीमागून 1-2 किलोमीटरचं पाणी होईपर्यंत हे शिक्षक कॉलनी, हायस्कूलची टाकी, मल्हारनगर असेल, विरकरवाडी असेल, मसाईवाडी असेल, या सगळ्या टाक्याला या 8-10 दिवसामध्ये पाणी पोहोचून त्याचं आम्ही टेस्टिंग पूर्ण करणार आहे. त्याच्यानंतर मग वितरण नलिका त्याच्यामध्ये मीटर बसवून प्रत्यक्षात पाणी घराघरात देण्याचा प्रयत्न करतोय. आणि 24 तास पाणी देत असताना लोकांना एक विश्वास निर्माण करणं आणि तो विश्वास एकदा निर्माण झाला का लोकांना मग प्रवृत्त करणं, पाण्याचा वापर कमी करणं, पाण्याची महत्व सांगणं आणि त्याच्यातून मग टप्प्याटप्प्यानं आपण ते पाणी सोडणार आहे. प्रत्यक्षात हे 24 तासच पाणी आहे, पण लोकांना एक विश्वास देऊन खात्री झालं का पूर्ण वेळ शेवटी त्याचं मीटर आहे, त्याचं बिल आहे, त्याचं पाण्याचे दर निश्चित करणं, लोकांना ते सामान्य लोकांना परवडणारे दर या ठिकाणी आपण देणार आहे. आणि एकदम शुद्ध पाणी, बिस्लरी जशी असते त्या पद्धतीचं पाणी आपण या ठिकाणी थोड्या दिवसात आपण या ठिकाणी देणार. निश्चितच आता पाणी पुरवठा सभापतींनी सांगितलं की 24/7 पाणी मसवडकरांना मिळण्यासाठी खरं तर काही दिवसाचा अवधी लागणार आहे, परंतु त्यापूर्वी मसवडकरांची जी पाण्यासाठी सध्या होत असलेली सस्य होलपट थांबवण्यासाठी यांनी खरं तर खूप मेहनत घेतलेली आहे आणि या मेहनतीचं फळ म्हणून पुढील 8 ते 10 दिवसात मसवडकरांना किमान पिण्याचे पाणी लवकरात लवकर उपलब्ध होईल असं त्यांनी यावेळी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. महेश कांबळे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, मसवड, माठ.